फायनली आमच्याकडे आलेला आहे एक सरप्राईज पार्सल बॉक्स. तर त्या बॉक्समध्ये काय आहे हे तुम्हाला दाखवण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे इथल्या लोकांचा प्रामाणिकपणा. जेव्हा आपल्याकडे एखादं पार्सल येतं आणि आपण घरी नसतो, त्यावेळी तो पार्सलवाला आपलं जे पार्सल असतं ते दारात ठेवून जातो आपल्या, आणि पूर्ण एक दिवस हा बॉक्स घराबाहेर होता, पण कोणीही त्याला हात लावला नाही. तर त्यात बाकीचं पण सामान होतं. तर ते सामानाचं पार्सल 2 दिवसात इंडियातून स्कॉटलँडला 7 समुद्रापलीकडे आलेलं आहे. तर हे हापूस आंबे याची आपल्याला बनवायची आहे रेसिपी. तर ती रेसिपी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. त्याआधी हे हापूस आंबे कसे आहेत ते मी कट करून दाखवते. तर हे बघा, वरून थोडेसं डाग होते, पण तरी आतून एकदम चांगले आहेत हे हापूस आंबे. अजिबात त्यांना काही डाग लागलेला नाही आहे. आतून खूपच चांगले आहेत. मस्त असा घमघमाट सुटला आहे या हापूस आंब्यांचा. पूर्ण घरात हापूस आंब्यांचा सुगंध असा दरवळतोय. हे बघा, दुसरा आंबा पण एकदम चांगला आहे. तर आता आपण बनवणार आहोत हापूस आंब्याची रेसिपी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला असा मस्त असा गोड हापूस आंबा. तर ह्या आंब्याचा पल्प मी मिक्सरला लावणार आहे आणि त्यात पाणी अजिबात न टाकता तो पल्प एकदम बारीक स्मूथ असा बनवायचा आहे. टेक्स्चर त्याचं हे बघा, हे असं बनवायचं आहे. तर हा पल्प 1 वाटी आहे. तर हा 1 वाटी पल्प मी घेतलेला आहे. त्यात वेलची पण टाकलेली आहे. खरं तर वेलची पूड टाकायची डायरेक्ट, कारण जर तुम्ही असे दाणे टाकले तर ते सगळेच बारीक होतात असं नाही आहे. काही असे अख्खे पण राहतात, कारण पल्प आहे तो पटकन बारीक होऊन जातो आणि मग वेलची तशीच राहते. त्यामुळे ते वेलची पावडर टाका. तर मी हा 1 वाटी पल्प घेतलेला आहे. त्या 1 वाटी पल्पसाठी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी चांगलं गरम करायचं आहे, एकदम उकळवायचं आहे. आणि हा 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी घेतलं आहे. पाऊण वाटी तूप घेतलं आहे. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढं तूप घेतलेलं आहे. आणि या तुपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती लिंक क्लिक करून नक्की व्हिडिओ बघा आणि तसंच तूप बनवा. तर हे कढई गरम झालेली आहे. गरम कढईमध्ये तूप ओतलंय. विरघळलेलंच तूप होतं हे. तर ते माप समजण्यासाठी मी तसं तूप घेतलेलं. तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालायचा आहे. रवा जाड घ्यायचा आहे. फास्ट गॅस करून रवा भाजू नका, नाहीतर तो करपणार. त्यामुळे मीडियम गॅस ठेवा आणि मग रवा आहे तो सतत ढवळत राहायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घ्या. गोल्डन ब्राऊनचं झाला की मग त्यात ड्रायफ्रूट घालायचे. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट घाला. मनुके, चारोळे, काजू, बदाम आवडीप्रमाणे घालायचे. तर मी घेतलेले आहेत काजू बदाम. रवा चांगला गुलाबीसर होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे. अजून थोडासा गुलाबीसर व्हायला पाहिजे रवा. बघा, चांगलं तर तूप वरती आलेलं आहे. तर हा चांगला भाजून झालेला आहे रवा. बघा, या स्टेजला रवा आहे तो एकदम परफेक्ट भाजला गेलेला आहे. आता पटापट आपल्याला उरलेले जिन्नस आहेत ते त्यात घालायचे आहेत. हे आहेत ड्रायफ्रूट. ते थोडेसे क्रश करायचे आणि मग घालायचे आहेत. तर मी ते क्रश करून ठेवले होते. तर आता मी ते ॲड करते रव्यामध्ये. आणि एक टीप देते, शिरा बनवताना नेहमी जाड रवाच घ्या, म्हणजे तो चांगला फुलून येतो. आणि बारीक रवा घेणार असाल तर मग त्यात पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण कमी करा, कारण थोडं जरी दूध किंवा पाणी जास्त झालं तर त्याचा पटकन असा गचका होऊन जातो. त्यामुळे शक्य करून तुम्ही जाड रवाच घ्या.
यात मी क्रश केलेले ड्रायफ्रूट घालत आहे. जर तुम्हाला अख्खेच ड्रायफ्रूट घालायचे असतील, अख्खे बदाम, तर तुम्ही घालू शकताय. ते आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे. या शिऱ्यामध्ये मी आंबा घालणार आहे, त्यामुळे मी दूध घालत नाही आहे. दुधाऐवजी मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यातसुद्धा चांगला होतो शिरा. किंवा तुम्ही दूध पाणी दोन्ही समप्रमाणात घेतलं आणि ते त्यात ॲड केलं तरीही चालतं आहे. कोणताही पदार्थ करायचं म्हटलं तर त्याला परफेक्ट असं मोजमाप असेल तर तो पदार्थ खूप चांगला होतो. आता आपल्याला ह्यात एकदम उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यावर लगेच पटापट असं मिक्स करून घ्यायचं रवा, म्हणजे गुठळ्या होणार नाही किंवा त्या गाठी असतात त्या होणार नाहीत. पटापट असं मिक्स करून घ्यायचं, सारखं एकदम करायचं आहे. जर तुम्ही बारीक रवा घेणार असाल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा. आता गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे. 2 मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण झाकण काढून चेक करूया. 2 मिनटानंतर हा शिरा चांगला फुलला गेलेला आहे. मस्त असा शिजलेला आहे तो. तर चांगलं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं. रव्यामध्ये पाणी चांगलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे शिरा. तर या स्टेजला मी आता ह्यात घालणार आहे अर्धा वाटी साखर. जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता. आणि आंब्याचा जो पल्प बनवला आहे तो सुद्धा गोड असल्यामुळे मी थोडी साखर कमी केलेली आहे. साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, म्हणजे शिरा कढईला लागणार नाही. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साखर आता वितळायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जरा मिश्रण आहे ते सैलसर दिसतंय. 2-3 मिनटासाठी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे. तुम्हाला जर आंब्याचा पल्प जास्त घालायचं असेल तर तुम्हाला पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करावं लागेल. हे बघा, तुम्ही बघू शकताय कसं मस्त असं घट्टसर असं झालेलं आहे. आपल्याला शिरा बनलेला आहे. आता यात आपल्याला आंब्याचा जो गर आहे तो घालायचा आहे. तर मी आता चांगलं मिक्स करून घेते आणि मग त्यात आंब्याचं गर ॲड करते. एका हातात मोबाईल असल्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करता येत नाही, त्यामुळे 2 मिनटासाठी मी बाजूला करते मोबाईल आणि व्यवस्थित परतून घेते. बघा, हा शिरा चांगला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता हा 1 वाटी पल्प आहे, त्यात बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे. असा हा घट्टसर पल्प आपल्याला आता या शिऱ्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी त्यात ॲड करून घेते. आंब्याचा पल्प शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला आपल्याला वेलची पूड पण घालायची आहे. तर या आंब्याच्या पल्पमध्ये वेलची पूड ऑलरेडी घातली होती. हापूस आंब्याचा सुगंध एवढा दरवळतोय ना घरात, खूप भारी वाटते. मस्त असा कलर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि परत 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचे. व्यवस्थित एकजीव करून 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचे, म्हणजे काय होईल, आंब्याचा जो फ्लेवर आहे तो शिऱ्याला चांगला उतरेल. शिऱ्यामध्ये उतरला की आंब्याचा शिरा तयार होईल. हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करायचं आहे आणि 2-3 मिनटासाठी वाफ अशीच आतमध्ये मुरू द्यायची आहे शिऱ्यामध्ये. मग तो चांगला असा फ्लेवर येईल आंब्याचा. तर बघा, तयार झालेला आहे आंब्याचा शिरा. आता त्याची चांगली अशी मूंद पाडलेली आहे आणि तो देवाला पहिला नैवेद्य अर्पण करायचं आहे. देवाला दाखवला की मग सगळ्यांनी सर्व करायचं असतो. ही आमच्याकडची पद्धत आहे. वरून अशी मस्त तुपाची धार सोडायची. अजून एक टिप्स ती म्हणजे आंब्याचा शिरा बनवताना कोणताही आंबा तुम्ही घ्या, तो आंबा
आंबट आहे की गोड आहे त्याची टेस्ट घ्या आणि त्याप्रमाणे त्यात साखर घाला. हापूस आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.